ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. दोन गुन्हेगार जिल्ह्यातून 2 वर्षासाठी हद्दपार. जिल्ह्यातील गुन्हेगारीचा बिमोड करण्याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी चंग बांधला असताना डिग्रस कराळे येथील 2 गुन्हेगारांना 2 वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी काढले आहेत. जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार व अवैध धंदे चालविणाऱ्याविरुद्ध तसेच टोळीने गुन्हेगारी कृत्य करण्याच्या विरुद्ध कडक कारवाईची भूमिका जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी घेतली आहे. हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार जितीन उर्फ जादू रामेश्वर कराळे, ओमकार उर्फ शूटर केशव मुकमहाले राहणार डिग्रस कराळे यांच्याविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशन ठाण्यात शरीराविरुद्धचे 4 गुन्हे दाखल करून 3 गुन्हे संघटितपणे दाखल झाले आहेत. त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीत व वर्तनात कोणताही बदल होत नसल्याने हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस मुपडे यांनी हद्दपारीचा प्रस्ताव सादर करून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात सादर केला. या प्रस्तावाची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी करून दोन्ही आरोपींना 2 वर्षाकरिता जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश काढले आहेत. हिंगोली जिल्ह्यात यापूर्वी अनेक सराईत गुन्हेगारावर हद्दपारीची कारवाई अनेक गुन्हे दाखल आहेत. यांच्या वर्तमान बदल होत नसल्याने या गुन्हेगाराचा बिमोड करण्याकरिता नेहमीच अनेकावर हद्दपारीची कारवाई केली जाणार अशी माहिती पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी दिली आहे. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली.